तर जय भीम जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनेलवर। भावांनो, थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर असणार आहे। आणि भावांनो, झिप फाईलला पासवर्ड आहे आणि पासवर्ड हा 2 स्टेपमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। आणि भावांनो, असेच व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। आणि भावांनो, आपल्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो केले नसेल तर फॉलो करून घ्या। आणि भावांनो, आपल्या टेलिग्राम चॅनेलला सुद्धा जॉईन करा। तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर भावांनो, आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो आहे, बघू शकता तुम्ही। आणि भावांनो, आपल्याला पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे। बघू शकता, ओपन झाल्यानंतर असा इंटरफेस येईल। कॅन्सल करा। कॅन्सल केल्यानंतर भावांनो, इथं माय प्रोजेक्टवर टॅप करा। टॅप केल्यानंतर भावांनो, PLP मध्ये जावा। आणि भावांनो, मी तुम्हाला एक PLP फाईल दिलेली आहे, ती डाउनलोड करून इथं ॲड करा। तर मी ऑलरेडी ॲड केलेली आहे, बघू शकता तुम्ही। अशा प्रकारची PLP फाईल असणार आहे। आणि भावांनो, इथं ॲड झाल्यानंतर त्यावर एकदा टॅप करा। टॅप केल्यानंतर बघू शकता आपली PLP फाईल ओपन होऊन आलेली आहे। तर भावांनो, ह्याच्यामध्ये आपण काय काय ॲड केलेलं आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। आणि भावांनो, झिप फाईलला पासवर्ड आहे आणि पासवर्ड 2 स्टेपमध्ये आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। तर बघू शकता आपण ह्याच्यामध्ये काय काय ॲड केलेलं आहे मी तुम्हाला सांगून देतो। तर बघू शकता भावांनो, आपण ही बॅकग्राऊंड आहे। तर भावांनो, ही पहिला आपण फोटो एडिटरमध्ये क्रिएट केलेला आहे, कारण भावांनो, पिक्सल लॅबमध्ये असा लिमिस्ट्री इफेक्ट मारता येत नाही। बघू शकता तुम्ही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या PNGला आणि अण्णाभाऊ साठेंच्या PNGला इथं आपण लिमिस्ट्री इफेक्ट मारलेला आहे। आणि त्यानंतर बॅकग्राऊंडला बुक्सचं इथं PNG लावलेली आहे, बघू शकता अशा प्रकारे। तर भावांनो, मी तुम्हाला अशी बॅकग्राऊंड तयार करून इथं दिलेली आहे। आणि त्यानंतर भावांनो, इथं आपण अशी कॅलिग्राफी दिलेली आहे, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे। आणि भावांनो, कॅलिग्राफीला आपण इफेक्ट बघू शकता, फुल खतरनाक आपण इफेक्ट इथं मारलेला आहे अशा प्रकारे। आणि त्यानंतर भावांनो, इथं आपण असे टेक्स्ट टाकलेले आहेत अशा प्रकारे, बघू शकता। आणि त्यानंतर भावांनो, इथं आपण असा एक टेक्स्ट टाकलेला आहे अशा प्रकारचा, बघू शकता तुम्ही। आणि त्याला कलर दिलेला आहे। आणि त्यानंतर भावांनो, इथं आपले लोगो लावलेले आहेत, बघू शकता। 2 लोगो तुम्हाला दिसत असतील, इथे एक आहे आणि इथे एक। आणि त्यानंतर भावांनो, इथं आपण असा डेट PNG सुद्धा टाकलेली आहे अशा प्रकारे। आणि इथं भावांनो, अभिवादित नाव टाकलेलं आहे। तुम्हाला भावांनो, फोटो लावायचे असतील तर तुम्ही ह्या बाजूला इथं 2 फोटो लावू शकता, ह्या बाजूला खालच्या बाजूला इथं। सिंगल जरी लावायचे असले तर भावांनो तुम्ही लावू शकता, किंवा इथं फक्त नाव टाकू शकता अशा प्रकारे। तर बघू शकता भावांनो, आपली PLP फाईल इथं डिझाईन झालेली आहे। खूप कमी वेळात भावांनो आपली इथं डिझाईन झालेली आहे, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे डिझाईन आहे। तर भावांनो, आता ह्याला सेव्ह कसं करायचं तेही मी तुम्हाला सांगतो। सेव्हच्या ऑप्शनवर टॅप करा, सेव्ह विथ इमेज करा। इमेज केल्यानंतर बघू शकता इथं फॉर्मॅट PNG आलेला आहे, JPG असेल तर JPG राहू द्या। आणि भावांनो, इथं क्वालिटी बघू शकता कस्टम आहे, त्यावर टॅप करून भावांनो इथं फुल अल्ट्रा करून घ्या। केल्यानंतर सेव्ह टू गॅलरीवर टॅप करा, तुमची डिझाईन गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल। तर भावांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूत भावांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये।